संस्थेचं बिगुल वाजलेलं आहे। कालपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 1 तारीख शेवट आहे। या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, सर्व शिवसेनेचे नगरसेवक, सभापती आणि सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं या ठिकाणी 334 मतदार शिवसेनेचे आहेत। या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तिन्ही जिल्ह्यामधील 1 नंबरचा पक्ष म्हणून या ठिकाणी शिवसेना आहे आणि म्हणूनच आमचा हट्ट आहे आणि आग्रह आहे आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांकडे की ही उमेदवारी शिवसेनेला मिळावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे विकास शेठ गोगावले यांना उमेदवारी देण्यात यावी अशा प्रकारचा आमचा हट्ट आस आहे। या ठिकाणी प्रत्येक वेळेला भरत गोगावले अन्याय होत गेलेला आहे। प्रत्येक वेळेला संघर्ष करावा लागलेला आहे। आज या ठिकाणी 1.5-2 वर्षापासून या ठिकाणी पालकमंत्री पदाच्या बाबतीत सुद्धा भरतशेठ गोगावलेंना बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे करत आहेत। आपण खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहिलं की खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे 3 आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सहन केलं। त्या ठिकाणी नामदार एकनाथ शिंदे साहेब भरत गोगावले यांचा आदेश मांडला आणि घड्याळावर मतदान करायची इच्छा नसताना सुद्धा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातून एकमेव फक्त खासदार निवडून आले। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात 1 नंबरचा पक्ष शिवसेना होता आणि मग शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी सुनील तटकरेंनी भाजपजवळ संधान बांधून सर्व जिल्हा सदस्यांना त्यांनी बाजूला करून त्या ठिकाणी 1 महिना त्या ठिकाणी कॅम्प केला आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी फार मोठं ते षडयंत्र नसलं। परंतु शेवटच्या क्षणाला आदरणीय फडणवीस साहेबांनी आदेश दिला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला अध्यक्षपद न मिळताना सभापती पदावर समाधान मानावं लागला। अशा प्रकारचं लोकसभा असेल, पालकमंत्रीपद असेल, या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, या प्रत्येक वेळेला सुनील तटकरेंनी आमच्या शिवसेनेवर अन्याय केलेला आहे आणि आज या ठिकाणी आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी जास्त मतदार शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेचा आमदार येऊ शकतो, निवडून येऊ शकतो अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे आणि म्हणूनच ही जागा सोडता कामा नये। जर काही कारणास्तव जागा सोडली गेली तर मैत्रीपूर्ण लढवेल आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी विकास शेठ गोगावले असतील अशा प्रकारचा या ठिकाणी उठाव शिवसैनिकांनी केलेला आहे आणि तो उठाव वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्व शिवसेने पदाधिकारी आम्ही तयार आहोत। सर्वांना सप्रेम नमस्कार। आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आपण पाहिलं आज या ठिकाणी संपूर्ण शिवसेना 2 मिनिट थांबा, शांत बसा। शिवसेना, युवासेना, महिला आघाडी दक्षिण रायगड आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख प्रमोदभाई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी सभा संपन्न झाली आणि या सभेमध्ये आपण पाहिलं सर्व शिवसैनिकांनी, आमचे युवा सैनिक असतील, सर्वांनी एकमुखाने आज या ठिकाणी जिल्हाप्रमुखाच्या नेतृत्वाखाली एक ठराव केला आहे। तो ठराव असा असणार आहे की या ठिकाणी मागील वारंवार अनेक वेळेला या कोकणातील, या रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांवरती आणि शिवसेनेवरती या ठिकाणी महायुतीमध्ये अन्याय झालेला आहे आणि आता यापुढे कदापि शिवसेना अन्याय सहन करणार नाही ही भूमिका या ठिकाणी सर्वांनी एकमताने घेतलेली आहे। आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार यांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी वर्षा निवासस्थानी बैठक झाली। त्यावेळेला सुद्धा आमच्या शिवसेनेकडून आदरणीय विकास शेठ गोगावले त्या ठिकाणी इच्छुक होते, पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, भरतशेठ गोगावले साहेब यांच्या आदेशाने त्या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला सुद्धा आम्ही माघार घेतली, कारण या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3 आमदार असून सुद्धा 1 आमदार असलेल्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आणि आता सुद्धा त्या ठिकाणी या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेना 1 नंबरचा पक्ष असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला जर उमेदवारी मिळाली नाही तर त्या ठिकाणी संपूर्ण शिवसैनिकांनी एक निर्धार व्यक्त केला आहे की काही झालं तरी शिवसेना ही निवडणूक लढणार आणि सन्मान्य विकास शेठ गोगावले साहेब यांच्या रूपानं या तरुण आणि तडफदार आक्रमक असा शिवसैनिक आमदार या ठिकाणी होणार अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे।